हरिओम. भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. 6वा अध्याय चालला ज्ञानयोगाचा. सुरुवात प्रार्थनेने करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि ओम. हरिओम. गेल्या वेळेला आपण 9वा श्लोक पूर्ण केला आणि त्याच्याबरोबर आपला पहिला विभाग, जो पहिला श्लोक 1 ते 9चा जो पहिला विभाग होता तो संपला. तर त्याचा थोडासा अगदी पटकन काही वाक्यात आढावा घेऊन मग पुढच्या विभागाची प्रस्तावना करून मग आजचा श्लोक घेणार आहे. तर या विभागामध्ये आपण काय बघितलं? पहिल्या 4 श्लोकांमध्ये कर्मयोग आणि संन्यास यांच्यामधलं साम्य हे बघितलं. आणि आपण असं सुरुवातीला बोललो होतो की 5व्या अध्यायात पण कर्मयोग आणि संन्यास याच्यामधलं साम्य पुष्कळ वेळेला सांगितलंय. मग ते साम्य आणि हे साम्य याच्यात काय फरक आहे? तर तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे. त्याला आपण उदाहरण दिलं होतं की एखादी नवरी मुलगी जेव्हा असते ती स्वतःच्या कपड्यात येते आधी आणि मग नंतर सासरच्यांनी तिला साडी दागिने वगैरे दिले की मग ती साडी दागिने बदलून येते. आता याच्यात काय फरक पडला? जो काही फरक पडतो तेवढाच फरक ह्या वर्णनामध्ये आहे की 5व्या अध्यायात सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आणि 6व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या 4 श्लोकांमध्ये जी विषयाला संगती जोडून घेणं म्हणतात, सुसंगत करून घेण्यासाठी जी उजळणी केलेली आहे 4 याच्यामध्ये कर्मयोगाची, ती त्याच पद्धतीची आहे. मग 5व्या आणि 6व्या या 2 याच्यामध्ये प्रयत्नवादाचा जबरदस्त पुरस्कार केलेला आहे की इथे कुठल्याही कृपेची वगैरे वाट बघत थांबायचं नाही. कृपा होईल तेव्हा होईल. आपल्या कक्षेमध्ये जे जे प्रयत्न आहेत ते इमाने इद्बारे आणि चिकाटीने करत राहिलं तर कधीतरी आपण कृपेला पात्र होऊ. काहीच न करता बसल्या जागी असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी असे काहीही चमत्कार होणार नाही, हे त्या 2 श्लोकांमध्ये सांगितले. आणि मग 7, 8, 9 मध्ये योगारूढ ज्ञानी पुरुषाचं वर्णन वेगवेगळ्या विशेषणांनी त्याचे वेगवेगळे गुण सांगून केले. इथे हा पहिला विभाग संपला. आता जो आपला पुढचा आजचा 10वा श्लोक आपण बघणार आहोत तिथपासून पुढचा विभाग सुरू होतो. श्लोक 10 ते श्लोक 15 त्याच्यामध्ये ध्यानयोग प्रक्रिया सांगितली जाणार आहे. त्याच्यातली थोडीशी मांडणी कशी आहे त्याचा एक धावता आढावा सांगते. पहिला जो श्लोक आता घेणार आहे ह्या विभागाचा म्हणजे 10वा, त्याच्यामध्ये ध्यानयोगासाठी प्रेरणा दिलेली आहे. मग 11, 12 आणि 13 या 3 श्लोकांमध्ये ध्यानयोगाची ऍक्च्युअल प्रक्रिया सांगितलेली आहे. कसं बसावं, काय करावं, मन कसं स्थिर करावं वगैरे वगैरे, आसन कसं असावं, हे सगळे डिटेल्स सांगितलेले. 14व्या श्लोकामध्ये ध्यान करणाऱ्या योगाची मनस्थिती कशी असावी, अंतःकरणाची स्थिती कशी असावी ह्याच्याविषयी सांगितले. म्हणजे तो कसा पूर्ण ईश्वराला शरण गेलेला असावा आणि मत चित्त आणि मतपर. मत म्हणजे आता इथे श्रीकृष्ण स्वतः बोलतायत म्हणून ते मत म्हणजे माझ्याशी जोडलं गेलेलं, मतपर असे शब्द वापरतात. म्हणजे परब्रह्माशी पूर्णपणे विलीन झालेली अशी त्याची अवस्था अंतःकरणाची असावी असा त्याचा अर्थ घ्यायचा. आणि 15वा शेवटचा श्लोक या विभागातला जो आहे त्याच्यामध्ये हे सगळं ध्यानयोग प्रक्रिया व्यवस्थित फॉलो करून ज्या पद्धतीने अंतःकरणाची स्थिती जर जमली तर त्या योगाला काय फळ मिळतं असं दिलेलं. तर आता आपण हा वरवर आपण आढावा घेतला. आता आपण श्लोक बाय श्लोक बघणार आहोत. त्यामुळे 10व्या श्लोकाला आपण आता सुरुवात करूया. म्हणू हम्म. योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीरपरिग्रहः. साधके चित्त बांधुनी इच्छा संग्रह सोडुनी आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपणे.
योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशीः अपरिग्रहः. अन्वय आणि अर्थ बघू आता. योगी एकाकी योग साधक व्यक्तीने एकट्यानेच रहसी स्थितः एकांत स्थानी स्थित होऊन निराशीही अपरिग्रहः अंतःकरणातील आसक्ती व संग्रह करण्याची वृत्ती यांचा त्याग करून यतचित्तात्मा चित्ताला नियंत्रित करून सततम आत्मानं युंजित सतत निरंतर चित्त आत्मस्वरूपाशी युक्त करावे म्हणजे जोडून ठेवावे तसा प्रयत्न करावा. योगसाधक व्यक्तीने एकट्यानेच एकांत स्थानी स्थित होऊन अंतःकरणातली आशा आणि संग्रह करण्याची वृत्ती यांचा त्याग करून चित्ताला नियंत्रित करून सतत चित्त आत्मस्वरूपाशी युक्त करावे म्हणजे जोडून ठेवावे. आता आपण बघितलं की 7, 8, 9 या श्लोकामध्ये योगारूढ ज्ञानीचं वर्णन केलेलं आहे आणि त्यातही 9व्या श्लोकामध्ये योगज्ञानाच्या परिपूर्णतेचा अंतिम निकष सांगितलाय. तो काय तर वेगवेगळ्या मनोवृत्तीच्या लोकांशी व्यवहार करताना समत्वाने म्हणजे सारख्याच प्रेमाने जो वागू शकतो तो विशेष आहे, तो विशेष श्रेष्ठ असा योगी आहे. तर हे जे समत्व 9व्या श्लोकात सांगितलं ते किंवा आधीच्या 7, 8, 9 मध्ये सांगितलेलं प्रशांतात्मा किंवा विजितात्मा विज्ञानाने तृप्त असणं अंतःकरण हे जे विविध गुण सांगितले योगारूढाचे ते आरुरुक्षूसाठी जणू काही ध्येय आहे, टार्गेट्स आहेत त्याच्यासाठी. योगारूढ व्यक्तीमध्ये हे आहे, हे अचीव्ह करायचंय आरुरुक्षूला. म्हणजे आरुरुक्षूचा आपण अर्थ बघितला होता मागच्या वर्णनामध्ये. ज्याला वर चढायचंय आणि कुठे पोचायचंय योगारूढ पदाला पोचायचंय त्याच्यासाठी हे सगळी टार्गेट्स सेट केलेली आहे. आणि मग ती गाठायची कशी? टार्गेट्स तर सेट केली तर ती टार्गेट्स गाठण्यासाठीचा मार्ग म्हणजे ध्यानमार्ग. आणि तो ध्यानमार्ग आता या अध्यायात या विशिष्ट विभागामध्ये सांगायला सुरुवात होणार आहे. चिन्मयानंद म्हणतात की मानवाला त्याच्या मानसिक दुर्बलतेमधून केवळ ध्यानाच्या माध्यमातूनच बाहेर पडता येऊ शकतं आणि त्याच्या आंतरिक स्थितीचा परिपूर्ण विकास तो स्वतःमध्येच घडवू शकतो केवळ ध्यान मार्गाने जाऊनच. आणि म्हणून ह्या ध्यानयोगाला वाहिलेला जो विशिष्ट हा जो विषय विभाग आहे दुसरा त्यातला पहिला श्लोक काय करतो तर ध्यानासाठी प्रेरणा देतो. कशी प्रेरणा देतो? योगी युंजित सततम आत्मानम. आता याचा अन्वय लावला तर योगी सततम आत्मानम युंजित म्हणजे योग्याने सतत स्वतःला जोडावे. अगदी क्रूड अर्थ सांगितला मी. आत्मानमचा अर्थ आपण स्वतः असं घेतला तर तसंच आत्म्याचा अर्थ आपण वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळा घेतो, आपल्याला आता माहिती झालंय. तर या संदर्भात आत्मा या शब्दाचा अर्थ अंतःकरण असा घ्यायचा. युंजित म्हणजे जोडावे, योगी म्हणजे योग्याने, सततम म्हणजे नेहमी. आता कुठे जोडावं ते सांगितलेलं नाहीये. कुठे जोडायचंय? अर्थातच परमात्म्याबरोबर. परमात्मना सह युंजित म्हणजे पूर्ण वाक्य काय होईल? योगी परमात्मना सह आत्मानं सततम युंजित. योगाने परमात्म्याबरोबर आपलं अंतःकरण सतत जोडावं. आता इथे योगी या शब्दापासून सुरुवात करणार आहोत आपण. शंकराचार्य याची व्याख्या करतात ध्यायी म्हणजे जो ध्यान करतो तो. पण प्रत्येक ध्यान करणारी व्यक्ती योगी म्हटली जाऊ शकेल का? ध्यानाच्या पाठीमागचा हेतू काय ह्याच्यावर त्याला योगी म्हणायचं का इतर काही म्हणायचं ते ठरवायला लागेल. कारण अनेक वेळेला ध्यान मार्गामध्ये ध्यान साधनेमध्ये असे काही टप्पे असतात की एका विशिष्ट टप्प्यानंतर तुम्हाला काही सिद्धी वगैरे प्राप्त होऊ शकतात. अष्टसिद्धींचा उल्लेख आहे आणि त्या सिद्धी प्राप्त झाल्यानंतरच ध्यानकर्त्याला आता आपण सगळं काही मिळवलं असं वाटायला लागतं आणि मग तो त्या सिद्धींच्या मध्येच रमून जातो
आणि मग त्याची पुढची आध्यात्मिक साधना खुंटते. काही लोक तर त्या सिद्धींच्या लोभानीच ध्यान करायला सुरुवात करतात. असे जे कोणी आहेत सिद्धींच्या भोवती भुलणारे किंवा सिद्धी हाच त्यांचा हेतू आहे, अशांना योगी म्हणता येणार नाही. तर श्रेष्ठ परमात्म तत्वामध्ये एकरूप होऊन जाणं हाच ज्याचा ध्यान करण्यापाठीमागचा उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, त्यालाच फक्त अशा ध्यान करणाऱ्या व्यक्तीला योगी म्हणता येईल. आता योगी सततम आत्मानं युंजित हे या श्लोकाचं मुख्य प्रधान वाक्य आहे. याचा अर्थ योग साधकाने निरंतर योग प्रक्रिया करत राहिलं पाहिजे आणि आपलं जीवन हे योग स्थितीला कायम पूरक आणि अनुकूल ठेवत राहिलं पाहिजे. हे जे या श्लोकात म्हणायचंय या वाक्याने तेच योगसूत्रातल्या पहिल्या सूत्राने म्हणायचं असावं. अथ योगानुशासनम. अथ योगानुशासनमचा अर्थ साधारण जवळपासचाच होतो. काय होतो की आता स्वतःचं अनुशासन करूया आणि योगमय जीवन पद्धतीचा स्वीकार करूया. साधारण अर्थ दोघांचा सारखाच आहे. त्याच्या पुढे सततम या शब्दाने भगवंत योग प्रक्रिया सतत करत राहावी असं सांगतात. म्हणजे ध्यानाचा अभ्यास सतत करण्याचा आदेश भगवंतांनी या सततम या शब्दातनं दिलेला आहे. ह्याच्याशी सुद्धा सिमिलर आपल्याला योगसूत्र सापडतं पतंजलीच्या योगसूत्रामध्ये. स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. तो अभ्यास दीर्घकाल अखंड, नैरंतर्य म्हणजे अखंड, खंड न पडता, सत्कारा सेवित म्हणजे आदरपूर्वक केला जातो, तेव्हा तो दृढ अवस्थेला प्राप्त होतो, म्हणजे तो पक्का होतो. दीर्घकाल ध्यानाचा सराव केल्यानंतर जी योगस्थिती प्राप्त होते ती स्थिर अशा प्रकारची असते असं त्यांना म्हणायचंय त्याच्यात. तसंच सततम या पदाने अजून एक गोष्ट सुचवली गेलेली आहे, ती अशी की ध्यान आणि व्यवहार दोन्ही काळी मनाची स्थिती ही योग स्थितीला पूरक असायला हवी. मनाची प्रवृत्ती साधकासाठी या गोष्टीची तर आवश्यकता आहेच की ध्यानाच्या वेळी तर त्यांनी भगवंताच्या चिंतनामध्ये अगदी तत्परतेने लीन व्हायला पाहिजे. पण फक्त ध्यानाच्या काळीच तसं करायचं आणि व्यवहार काळी मग लागलीच पुन्हा नॉर्मलला येऊन कसंही वागायचं असं जर झालं, म्हणजे व्यवहार काळी जर ते भगवत चिंतनाचं सूत्र जर पाळलं गेलं नाही, ते फोरफ्रंटला नसेल, बॅकग्राऊंडला असेल, पण ते असायला हवं. तसं जर नसेल ते तर काय होतं, संसारात लिप्तता वाढते आणि खूप कॉन्ट्राडिक्टरी बिहेवियर तुमचं होऊ शकतं. तुम्ही आत्ता असे आणि मग तसे असं होतं बघा आपलं कधी कधी. खरंच हा अनुभव येतो की ध्यान करून आपण अगदी शांत वगैरे आणि बाहेर पडल्यानंतर एवढीशी काहीतरी गोष्ट घडली की लागलीच त्या सगळ्या शांतीवरती नुसता बोळा फिरतो आणि आपण अगदी चिडचिड वगैरे करायला लागतो. हे हे कॉन्ट्राडिक्शन नसायला पाहिजे. हे त्या सततम या पदाने सांगितले की तुम्ही इथे असे आणि इथे लागलीच वेगळे, टोटली 180 डिग्री वेगळं असं नाही वागून चालणार. तुम्ही ती शांती मनात घेऊन त्या शांत मनस्थितीमध्येच व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टीला सामोरं जायला शिकलं पाहिजे, स्वतःला ट्रेन केलं पाहिजे त्याच्यासाठी. कारण व्यवहार काळी भगवंताचं चिंतन करण्यामुळे ध्यानाच्या वेळी सुद्धा भगवत चिंतन सहज व्हायला लागतं आणि ध्यानाच्या वेळी भगवत चिंतन योग्य पूर्णत्वाने झालं तर व्यवहार काळी सुद्धा ते बॅकग्राऊंडला कॅरी फॉरवर्ड करायला, कंटिन्यू करायला सोयीचं पडतं. म्हणजे दोन्ही वेळेला ध्यानाच्या वेळी केलेलं भगवत चिंतन आणि व्यवहाराच्या वेळी केलेलं भगवत चिंतन हे एक दुसऱ्याचं सहाय्यक होत असतं आणि दोन्ही मिळून तुमची ध्यान मार्गामध्ये पुढे प्रगती होत राहते. तात्पर्य एवढंच आहे की साधकाचा साधकपणा हा प्रत्येक वेळी जागृत असायला हवा. आत्ता मी ध्यान करतोय म्हणजे मी आत्ता शांत आणि नंतर ध्यान झाल्यानंतर मी अदवा तदवा बोलायला, वाटेल तसं वागायला आता मला मुभा आहे अशा पद्धतीचं बेछूट वागणं, हे मग तुम्ही साधक म्हणवून घ्यायला तेवढे पुरेसे अजून पात्र झाला नाहीत असं म्हणायला लागेल.
हे जे सांगतायत की व्यवहारामध्ये कामं करता करताच भगवत चिंतन करत राहा, याचा अर्थ असा की संसारात तुम्ही भगवंताला मिसळत राहायला पाहिजे. पण उलट भगवंतामध्ये मात्र संसाराला मिसळायचं नाही. म्हणजे काय? तर ध्यानाला जेव्हा आपण बसायला निघतो, तर ध्यानाला बसताना आपली मनस्थिती कशी असावी? तर त्यावेळेला अनेक चिंता घेऊन, अनेक अर्धवट राहिलेल्या कामं आता ती कशी पूर्ण होतील, कधी पूर्ण होतील, होतील का होणार नाही, किंवा ध्यान आता मी इतकं समजा अर्धा तास ठरवलंय की आता 10 ते 10:30 ध्यान करायचंय, त्याच्यानंतर मला कोण भेटायला येणार आहे, मला कोणाला काही द्यायचंय घ्यायचंय, काय कुठल्या गोष्टी पूर्ण करायच्या, हे विचार मनात घेऊन जर मी ध्यानाला बसायला गेले, तर मग तेच संकल्प ध्यानकाळी सुद्धा माझ्या मनामध्ये उठत राहतील आणि मग ध्यान कसं लागणं शक्य आहे. म्हणून ध्यानासाठी बसण्याच्या वेळेला सगळं आपण मनोनिग्रहाने सगळं बाजूला ठेवावं. असतील, रोज आपल्याला असंख्य चिंता असणारच आहेत. रोज कुठली तरी आपल्या घरातल्या उपकरणं मोडणारे, तोडणारे, काहीतरी बिघडणारे, यंत्र तरी बिघडतात नाही तर माणसं तरी बिघडतात, काहीतरी एक होतच राहतं. असं रोज काहीतरी बिघडणार आहे हे एकदा गृहीतच धरून टाकावं. हा चला, हे आज बिघडलं का, व्हेरी गुड, आजचा टिकमार्क झाला बिघडण्याचा. इतक्या शांतपणे ते घ्यायला जमावं अशी साधकाकडनं अपेक्षा नाही. आपण साधक म्हणून स्वतःलाच तपासत राहायचं. मी बोलते म्हणजे मला हे जमलंय अशातला अजिबात भाग नाहीये. पण हे कळतं की अरे आपण खूप जास्त डिस्प्रपोर्शनेट चिंता करतोय किंवा डिस्प्रपोर्शनेट चिडचिड करतोय, तर ती ऍटलिस्ट प्रपोर्शन मध्ये तरी आणूया. घडलंय काय, एवढंच घडलंय, मग एवढीच चिडचिड करूया, एवढी चिडचिड नको करायला, इथपासून सुरुवात होईल. तर मला आता फक्त भगवंताचं ध्यान करायचंय आणि एवढा वेळ मी बाकीचं सर्व चिंता काळजा बाजूला ठेवणार आहे. परमेश्वरालाही प्रार्थना करावी की माझा हा संकल्प तडीस नेण्यासाठी तू मला मदत कर. शरीराला आणि मनाला सुद्धा प्रार्थना करावी की तुम्ही दोघांनी मला साथ करावी, ध्यानासाठी सहाय्य करावं, तर मी हे ध्यान तडीस नेऊ शकेन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने. म्हणजे भगवंतामध्ये संसाराला मिसळू नये, असं जे मी वाक्य सांगितलं ते म्हणजे हे. तर आता सतत चित्त आत्म्याशी जोडलेलं राहण्यासाठी बाकीच्याही काही गोष्टी म्हणजे बाहेरूनही अजून काही व्यवस्था करावी लागेल, अजून काही तजवीज करावी लागेल. असं नुसतं म्हटल्यामुळे काही लागलीच होणार नाही. मी भगवंताला प्रार्थना केली, मी शरीराला मनाला प्रार्थना केली, बसले, लागलीच होणार का? त्याच्यासाठी अजूनही काही पूर्वतयारी करावी लागेल. तर ती जी काही पूर्वतयारी आहे ती या श्लोकातल्या बाकीच्या सगळे जे शब्द आहेत, पद आहेत ते सांगतात. कुठले कुठले? रहस्य स्थित एकाकी, यतचित्तात्मा, निराशीही आणि अपरिग्रह, अशा 5 योजना किंवा 5 साधनं किंवा 5 प्रकारच्या बाह्य व्यवस्था. त्यातल्या त्यात निराशी ही थोडी आंतरिक व्यवस्था आहे. पण यतचित्तात्मा आणि निराशी ही हे काही प्रमाणात आंतरिक उपाय आहेत. बाकीचे सगळे बाह्य उपाय आहेत. तर त्यात एकेका उपायांच्या विषयी आपण समजून घेऊया. पहिला आहे रहस्य स्थित. रहस्य स्थित म्हणजे एकांत ठिकाणी स्थिर होऊन. तर साधकांनी ध्यान कुठं करावं हे या पदांनी सांगितलेलं आहे. शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये, या पदावरच्या भाष्यामध्ये काय म्हटलंय? एकांते गिरिगुहा दौसम, एकांत अशा गिरिगुहा म्हणजे पर्वतेतल्या गुहेत किंवा तत्सम ठिकाणी जाऊन. तत्सम कुठली ठिकाणं अजून? नदीचा काठ असेल किंवा एखादं शांत देऊळ असेल किंवा एखाद्या बागेतला एखादा छान डेरेदार वृक्ष असेल. एकंदरीत निसर्गरम्य परिसर इथे थोडासा इंडिकेट केलाय की निसर्गाच्या सान्निध्यात तुम्हाला चित्त लवकर शांत व्हायला बरं पडतं. म्हणजे असा एक आहे, पुष्कळांना अनुभव आहे की लवकर चित्त शांत होतं. आता पण आपल्यासारख्या शहरी लोकांना हा नदी तीर आणि हे सगळं काही रोजच्या व्यवहारात जमणं अवघड आहे. मग आपण काय करावं? कारण आपल्याच घरामधली एखादी त्यातल्या त्यात शांत खोली किंवा त्या खोलीतला एखादा शांत कोपरा निवडावा आणि तिथे बसून आपण ध्यान करावं.
पण ती खोली शक्यतोवर भोजनगृह म्हणजे डायनिंग एरिया नसावा आणि बेडरूमही नसावी. का बरं? साधारणपणे ज्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज ज्या त्या ठिकाणी चालतात त्या प्रकारची स्पंदनं त्या त्या स्थानामध्ये असतात. मंदिरात आपल्याला पवित्र का वाटतं? मंदिरामध्ये भजन, पूजन, कीर्तन, नामसंकीर्तन, आरत्या असं सगळं चाललंय. त्याचं एक वेगळी सात्विक वातावरण तयार झालेलं असतं. पण बेडरूम मध्ये थोडा तमोगुण असतो, रजोगुण असतो. जेवणघरामध्ये आपल्याला वेगवेगळे आणखीन वास येऊ शकतात. खूप वस्तूही दिसतात खायच्या प्यायच्या. तिकडेही मन आकृष्ट होऊ शकतं. त्यामुळे हे शक्यतोवर अशी स्थानं वर्ज्य करावीत आणि दुसऱ्या कुठल्या तरी निवांत ठिकाणी. आणि घरामध्ये आपल्याला स्थान स्थान निवडताना फक्त स्थान नाही, त्या स्थानाबरोबर वेळ सुद्धा जरा काळजीपूर्वक निवडायला पाहिजे. घरात काय आपण एकटेच नसतो, तर बरेच सदस्य घरामध्ये वावरत असतात. प्रत्येकाची एक वेगळी वेगळी रुटीन असतं. त्यामुळे साधारणपणे सगळ्यांचं रुटीन लक्षात घेऊन कमीत कमी वावर असेल किंवा शून्य वावर असेल तर फारच उत्तम. शून्य वावर आजूबाजूला आपल्या असेल अशी शांत वेळ निवडावी. म्हणजे मग ती म्हणूच येते ती रात्र किंवा पहाट, ब्राह्ममुहूर्त, की जेव्हा अजून बाकीचे लोक उठून आपापल्या उद्योगांना लागायचे, त्यावेळेलाही आपल्याला शांतता उपलब्ध होऊ शकते. ते झालं रहस्य स्थित. पुढे आहे एकाकी. शंकराचार्य ह्याचा अर्थ असहाय्य असा करतात. त्या अर्थाने आपण बघूच यात पुढे. पण सुरुवातीला ध्यानयोगाचा साधक हा एकटा असावा अशी अपेक्षा आहे. कारण दोघं किंवा अधिक जण असतील तर मग बोलणं चालणं होईल, चर्चा होऊ शकते आणि त्याच्या त्या चर्चेमुळे त्या बोलण्यामुळे चित्तवृत्ती या विक्षेपित होऊ शकतात. फक्त या ठिकाणी एक अशी शंका निर्माण होते की मग सामूहिक ध्यान योग्य की अयोग्य? कारण बऱ्याच योग संप्रदायांमध्ये अनेक साधकांनी एकाच ठिकाणी बसून ध्यान करण्याची पद्धत असते. पण अशा वेळेला ती ध्यानाची जागा ही खास असते. म्हणजे एखादं ध्यान मंदिर किंवा ध्यान कक्ष हा शांत असेल, पवित्र वातावरण असेल अशी तिथे योजना केलेली असते. किंवा जे ध्यान साधक असतात ते सगळे ध्यान प्रक्रिया शिकून आलेले असतात, ट्रेंड असतात. आणि त्यामुळे व्यक्ती जरी वेगवेगळ्या असल्या तरी सगळ्यांच्या वृत्तींचा प्रवाह हा एकाच परमात्म तत्वाकडे असतो. आणि अशा वेळेला अशा ठिकाणी सर्वजण शांत बसल्यानंतर म्हणजे डोळे मिटून घेतल्यानंतर आंतरिक प्रत्येकाची अवस्था ही एकटीच असते. त्याच्यामध्ये तो एकांतातच असतो. आणि ही एकत्र जी स्पंदनं निर्माण होतात ती ध्यान साधनेला पूरक असतात. चांगलं ध्यान लागायला त्यांनी मदत होऊ शकते. मग अशा प्रकारचं सामूहिक ध्यान हे गीतेला मान्य नाहीये का, असा प्रश्न निर्माण होतो किंवा अशी शंका येते. तर गीतेला असं काहीच म्हणायचं नाहीये की तुम्ही सामूहिक ध्यान करा असंही गीता म्हणत नाही, करू नका असं त्याहून म्हणत. मात्र अशा सामूहिक ध्यान कार्यक्रमांवरती सर्वस्वी अवलंबून राहायला नाही पाहिजे. म्हणजे असं नको व्हायला की समूहात केलं तरच मी ध्यान करू शकते आणि एकटी मी करूच शकत. मग तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहिला. समूहात तुमचं होतंय छान आहे, पण समूह नसेल आणि असं बरेच वेळेला होणार ना की दरवेळेला समूह कुठून आणणार? समूहाला काहीतरी विशिष्ट दिवस असेल, विशिष्ट वेळ असेल, इतर वेळेत तुम्हाला जर ध्यान करायची इच्छा असली तर तुम्हाला जमायला नको का? तर ते त्याच्या बाबतीत तुम्ही स्वावलंबी पाहिजे. स्वतः रोज एकट्याने एकांतात ध्यान करण्याची प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे. आणि मग शिवाय तुम्ही समूहाने केलात तर हरकत नाही. मी मागे मोहनाताईंच्या गीतेवरच्या प्रवचनाला जायचे तेव्हा मोहनाताई तर हटकून ह्याचा पुनरुच्चार करत असत की कुठल्याही प्रकारची आध्यात्मिक साधना ही मिळून मिळून करण्याची नाहीये. आपल्याला सारखी जिकडं तिकडे सोबत लागते. हे चल ग आपण दोघी करूया, आपण दोघी इकडे जाऊ, आपण दोघी तिकडे जाऊ. ते शॉपिंगला वगैरे जाताना ठीक आहे, पण आध्यात्मिक साधनेमध्ये असं परावलंबित्व नको. कारण एकतर दुसरी व्यक्ती असली की त्याच्या स्वभावाचा तुमच्यावरती परिणाम होतो. बोललं तर जातच. त्याच्यानंतर एकमेकांच्या साधनेची तुलना होऊ शकते, जी तुलना सुद्धा करणं योग्य नाही.
त्याच्या स्वभावातल्या खाचाखोचामुळे तुमची एकाग्रता ढळण्याची शक्यता आहे. तुम्ही डोळे मिटल्यानंतर त्याच्याविषयीच विचार कराल. किंवा अगदी एक मला जाणवलेलं हं, कदाचित मी सारखी शिंकत खोकत असते म्हणून मला ते जाणवलं असेल, की अशा समूह साधनेमध्ये मला खूप गिल्टी वाटतं. पण मला मधून मधून खोकला येतो, काहीतरी होतं. आणि हे जाणवतं, की जेव्हा तुम्ही असं किंवा एखाद्या व्यक्तीला स्वस्थ बसवत नाही, त्याला मांडी समजा खाली बसून जर केलं असेल, तर मांडी बदलणं, काहीतरी करणं, धक्का लागणं, वस्तू पडणं, कुठले ना कुठले हालचाली, त्याचे आवाज, बारीक बारीक अशा गोष्टी घडतात, की ज्याच्यामुळे आपलं चित्त विचलित होऊ शकतं, आपल्यामुळे इतरांचं किंवा इतरांमुळे आपलं. म्हणून शक्यतोवर एकट्याने करावं, असं या एकाकीचा अर्थ आहे. पण मगाशी आपण एक अर्धवट अर्थ सोडलाय. शंकराचार्यांनी असहाय्य असं म्हटले, कसलीही मदत न घेता. त्याने काय म्हणायचं तर विशेषतः शंकराचार्यांनी त्यांच्या काळात असहाय्य म्हटलंय, पण आजच्या काळात ही टर्म जास्त लागू पडते. आजकाल आपण गायडेड मेडिटेशन नावाचा एक प्रकार करतो. बाहेरून कोणीतरी व्यक्ती सूचना देत असते, ती काहीतरी काहीतरी वर्णन करत असते आणि मग ध्यान करता त्या वर्णनाप्रमाणे व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करत असतो किंवा तशा प्रकारच्या भावना मनामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीने चित्त एकाग्र करण्याचा खटाटोप आपण करत असतो. पण इथे म्हटलंय की बाह्य कुणाच्याही किंवा कोणत्याही गोष्टींचं सहाय्य घेऊन त्यावर अवलंबून ध्यान करणं हे मात्र गीतेला नक्कीच अपेक्षित नाही. मग त्याच्यामध्ये काही संगीत असेल, कधी कधी संगीतामुळे आपलं मन शांत होऊन आपल्याला बरं वाटतं किंवा कुठल्या मंत्राचा जप बाहेरून आपल्या कानावर पडतो, अशा काही व्यवस्था असतात. तर हे सगळं टाळावं असं त्यांनी स्पष्टपणे हे केलेले एकाकी या शब्दाने. कारण काही प्रमाणात तरी जेव्हा बाह्य साधनांचा आपण वापर करतो तेव्हा चित्त जरी एकाग्र काही वेळाने झालं तरी ते आधी बहिर्मुख होतं, ते परावलंबी होतं आणि सूक्ष्म अवस्थेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी हे परावलंबित्व म्हणा किंवा हे बहिर्मुखता ही तुमच्या ध्यानाच्या प्रगतीच्या आड येऊ शकते. त्यामुळे पूर्णपणे एकट्याने आणि नैसर्गिक प्रक्रियेने तुम्ही ध्यान करणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे तुमची कदाचित थोडे बैठक बसायला किंवा चित्त एकाग्र व्हायला वेळ लागेल, पण तो वेळ हा उपयोगाचाच ठरेल. त्याची तुम्हाला हळूहळू आपापलं काहीतरी टेक्निक डेव्हलप करावं, बाहेरून मदत नाही घ्यायची. मुद्दा तो आहे. आता हे झालं एकाकी. आता काय बरं, आता यत चित्तात्मा पहिलं झालं, रहस्य स्थित हा झालं, एकाकी झालं. आता यत चित्तात्मा. तर याच्यामध्ये यतचित्त आणि यत आत्मा, यतात्मा असे दोन शब्द त्याच्यातनं काढायचे. आणि इथे या संदर्भात आत्मा म्हणजे शरीर, म्हणजे यतात्माचा अर्थ काय, ज्यांनी शरीर नियंत्रित केलेलं आहे. आणि यतचित्त म्हणजे ज्यांनी चित्त नियंत्रित केलेलं आहे. तर पहिलं शरीरावरच्या नियंत्रणाच्या संदर्भात बोलू आणि मग चित्ताच्या नियंत्रणाकडे जाऊ. शरीर नियंत्रित करणं म्हणजे शरीराने योगस्थितीला अडथळा निर्माण होईल असं वर्तन करू नये. म्हणजे काय काय करू नये, म्हणजे अधर्म्य आणि अमर्याद असे उपभोग घेऊ नये. योग्य आहार असावा. अयोग्य आणि जास्त प्रमाणाबाहेर खाऊ नये, जास्त बोलू नये, चुकीचं बोलू नये, शिस्त पाळावी, जास्त झोपू नये, जास्त जागू नये. हे सगळं पुढे येणारच आहे. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखा. या श्लोकाच्यावर आपण याचा अधिक विचार करू. त्याचबरोबर म्हणजे हे सगळं जशी शरीराची शिस्त पाळावी, त्याचबरोबर हालचाल न करता एखाद्या आसनामध्ये शांत स्थिर जास्त काळ बसता येणं हे सुद्धा शरीरावरील नियंत्रणामध्ये समाविष्ट आहे. तसं पाहायला गेलं तर शरीर स्वतःहून काहीच करत नाही. मनच शरीर इंद्रियांना हवं तसं वागवत असतं. पण प्रत्यक्ष कृती मात्र शरीराकडून घडते की नाही. म्हणून शारीरिक कृतींच्या वृत्तींचं नियंत्रण हे बुद्धीतल्या विवेकाने होणं गरजेचं आहे. म्हणून संत म्हणतात की तुम्ही मनाला आवरायला जाल, मन चपळ मन माझे नावरे आवरिता, नाही तुम्हाला जमते.
आवरायला. शरीराला नक्की आवरा. जरी शरीर तिथे जायचं थांबलं चुकीच्या विषयाकडे, तरी तुमचं 50% तरी काम होईल. उरलेला 50% नाही होणार, पण 0% होण्यापेक्षा 50% होणं परवडलं. म्हणून शरीराचं नियंत्रण करणं हे सुद्धा आवश्यक आहे. आता बघूयात मनावरचं नियंत्रण. येतं चित्त, म्हणजे चित्ताच्या वृत्तींचं नियंत्रण. तर ध्यानाला बसल्या बसल्या आपल्या सगळ्या वृत्ती लागलीच शांत होतील असं नाही होऊ शकणार. एकतर आपण ज्या योग स्थितीचा उद्देश अंतःकरणामध्ये धरलेला आहे, ती योग प्रक्रिया आणि त्याच्याशी संबंधित काही गोष्टींच्या वृत्ती आपल्या मनामध्ये उठत राहणारच आहे. किंवा कधी कधी आपण एखाद्या मंत्राचं आलंबन घेत असू, तर तो मंत्रही आपल्या मनामध्ये आपण उमटत राहणार, म्हणजे त्या मंत्राची वृत्ती आपल्या मनामध्ये उठत राहणार. तर त्याला हरकत नाहीये त्या वृत्तींना. त्या योगाला अनुकूल, योगस्थितीला अनुकूल अशा वृत्ती आहेत. पण ह्याच्या खेरीज ज्या बाकीच्या वृत्ती आहेत त्या सोडून देणं पूर्णपणे हे चित्ताच्या नियंत्रणाची जी खटपट चालू आहे त्याचं सुरुवातीचं स्वरूप आहे. पण हे परत झालं सगळं ध्यानाच्या वेळी. आपल्याला सारखं दोन्ही व्यवहार सततमने आपण बघितलंय, ध्यानकाळी आणि व्यवहार काळी दोन्ही काळांचं भान ठेवायचं. मग व्यवहार काळी सुद्धा मनामध्ये अनेक प्रकारच्या वृत्ती उठतच असतात. त्याच्यातल्या सुद्धा ज्या सत्प्रवृत्त अशा ज्या वृत्ती असतील, योगस्थितीला अनुकूल, ईश्वर प्राप्तीला विरोध न करणाऱ्या अशा वृत्ती फक्त मनामध्ये राहू द्याव्यात. आणि बाकी कुठल्या संशय, संदेह वृत्ती असतील, अहंकारात्मक वृत्ती असतील, उपभोगात्मक वृत्ती असतील, त्या वृत्ती शक्य तेवढ्या लवकरात लवकर मनातनं घालवून द्याव्यात. असं केल्यामुळे काय होईल की चित्त नेहमी ईश्वराभिमुख राहील आणि योग प्राप्तीला अनुकूल अशाच वृत्ती त्याच्यामध्ये राहतील. त्याच्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. त्याला म्हणायचं यतचित्तात्मा. तर चित्तवृत्तींवर विवेकाचं नियंत्रण नसल्यामुळेच नियंत्रण नसणं हेच सर्व प्रकारच्या दुर्बलतेचं कारण आहे. आणि चित्त स्वरूपाशी संबंधित करून ठेवण्यामुळे शरीर आणि मनाला नियंत्रणासाठी लागणारा जो विवेक आहे त्या विवेकाचं आंतरिक बळ वाढतं. आणि त्याचबरोबर विवेकाने चित्ताचं सतत नियंत्रण करत राहिल्यामुळे स्वरूपावर अनुसंधान ठेवण्याला जास्त योग्य अशी आंतरिक स्थिती निर्माण होते. म्हणजे स्वरूपाचं अनुसंधान आणि विवेकाने यतचित्तात्मा होणं, या दोन्ही गोष्टी कशा आहेत, हातात हात घालून जातात, एकमेकांना पूरक आहेत आणि एकमेकांवर काही प्रमाणात अवलंबून आहेत. हे झालं यतचित्तात्मा. आता काय आहे, निराशी ही, आशा न ठेवणारा. निराशी या शब्दाचा अर्थ काय, आशा न ठेवणारा. पण आशा म्हणजे काय, आशा म्हणजे वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थिती यांच्यावर समाधान अवलंबून असणं. म्हणजे काय, तर अमुक अमुक वस्तू मिळाली की मी खुश होणार, अमुक एक व्यक्ती अमुक एक अशा पद्धतीने अनुकूल अशा पद्धतीने वागली तर मी खुश होणार, अशी अशी परिस्थिती मला अनुकूल झाली की मग मी समाधानी होणार. म्हणजे अशा पद्धतीने विचार केल्यामुळे त्या वस्तूंशी किंवा त्या व्यक्तींशी किंवा त्या परिस्थितीशी आपण एक प्रकारे आसक्त होतो. आणि मग ही आसक्ती ती वस्तू मिळवण्यासाठी म्हणा किंवा त्या विशिष्ट व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्या व्यक्तीत बदल घडवून आणण्यासाठी किंवा परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला सतत आतून धडपड करायला डिवचत राहते, भाग पाडत राहते. आणि या सगळ्या धडपडीतून चित्त अशांत होतं, कारण त्याच्या संबंधित वृत्ती त्या सतत मनाला अशांत करत राहतात. म्हणजे निराशी ही म्हणजे निस्पृह किंवा निरीच्छ. आणि ह्या पदामध्ये उपभोग आणि मोठेपणाची मान्यता या संबंधीच्या सुद्धा सर्व वृत्ती सोडून देण्याविषयी प्रयत्न कसा करायला पाहिजे याचं एक सूचना दिलेली आहे. सारखं मला हे हवं, मला ते हवं, ह्याला म्हणतात हव्यास. आणि हा हव्यास त्याच्या चित्तातून गेलेला आहे तो निराशी. या संदर्भात गोंदवलेकर महाराजांचे एक विद्वान शिष्य डॉक्टर कुर्तकोटी म्हणून होते. त्यांना एक दिवस महाराजांच्या विषयी विचारलं
तेव्हा ते म्हणले की महाराज, मला अमुक एक गोष्ट हवी, असं महाराज कधीही म्हणाले नाही. म्हणजे मला भूक लागली म्हणून मला अन्न हवं, मला तहान लागली म्हणून मला पाणी हवं, किंवा थंडी लागतीये म्हणून मला एक्स्ट्रा काहीतरी पांघरुण हवं, वस्त्र हवं, की उकाडा हवा म्हणून मला पंखा हवा. आणि प्रचंड पैशाची नितांत गरज असताना सुद्धा मला पैसा हवा, कुठून तरी मिळाला तर बरं होईल, कोणतरी दिला तर बरं होईल, असं महाराज चुकूनही कधीही म्हटले नाही. अमुक एक मला हवं असं जणू काही त्यांना म्हणताच येत नाही. हा पूर्ण निराशी असण्याचं लक्षण आहे. आणि आपण पुढे जे पुढचाच जो मुद्दा बोलणार आहोत आपण, अपरिग्रह, त्याच्याविषयी पण महाराजांची एक कहाणी सांगतात. अपरिग्रह म्हणजे कुठल्याही वस्तूंचा संग्रह न करणं. त्यांच्या तिथे भोजन प्रसाद असतो गोंदवल्याला, आणि काहीतरी विशेष तिथी असते, त्या दिवशी काहीतरी विशेष स्वयंपाक करायचा असतो, काहीतरी खीर बनवायची असते का काहीतरी असतं, का पुरणपोळ्या बनवायच्या असतात. म्हणून त्या भोजनगृहाच्या ज्या सगळं बघणाऱ्या व्यवस्थापिका बाई असतात, त्या काही काही गोष्टी अशा बाजूला करून ठेवतात की त्या दिवशी कमी पडायला नको, म्हणून डाळ गुळ अमुक तमुक असं एका कोपऱ्यात रचून त्याच्यावर पांघरून घालून ठेवतात. आणि त्या दिवशीचं जे काही अन्न प्रसाद वाटप चालू असतं त्याच्यामध्ये काही गोष्टी कमी पडायला लागतात. तर महाराजांपर्यंत हे जातं. तर महाराज सरळ भोजन त्या तिथे भोजन स्वयंपाकघरामध्ये येतात, आणि त्यांच्या लक्षात येतं की काही गोष्टी इकडे, डबे इकडे सारून ठेवलेले आहेत बाजूला. ते म्हणतात की हे काय आहे. त्यांना नाईलाजाने सांगावं लागतं त्या व्यवस्थापिकाबाईंना की नाही आता ते उद्या आहे असं, म्हणून मग त्याच्यासाठी कमी पडायला नको म्हणून. तेव्हा ते महाराज, "ते सगळं काढा, आत्ता कमी पडतंय आत्ता वापरा, उद्याची चिंता करायला तुम्हाला कोणी सांगितलं? मीही करत नाहीये, तुम्हीही करू नका." रामदास स्वामी म्हणायचे, "आम्ही काय कुणाचे खातो, श्रीराम आम्हाला देतो." राम करतोय हे सगळं, तुम्ही कशाला त्यात लुडबुड करता? उद्याचं काय होईल त्याची चिंता राम करेन ना. तर हा झाला निराशीही. आता लागलीच त्याला जोडून अपरिग्रह येतोय, त्यामुळे म्हणून मुद्दाम मी ही पण आठवण मला सहज झाली म्हणून सांगितली. अपरिग्रह, याच्यामध्ये परिग्रह न करणे म्हणजे अपरिग्रह. आणि परिग्रह म्हणजे काय, तर स्वतःसाठी सुखबुद्धीने वस्तूंचा संग्रह करणे, आणि परिग्रह टाळणे म्हणजे अपरिग्रह. तर अपरिग्रह का आवश्यक आहे, तर आपल्या सुखासाठी जेव्हा आणि भोगासाठी आपण संग्रह करतो तेव्हा त्या वस्तूंकडे आपलं मन ओढलं जातं, आणि मग ते वस्तूंकडे ओढलं जाणारं मन ध्यानात कसं काय लागेल, म्हणून परिग्रह हा करू नये. कारण परिग्रहामध्ये काय काय, एक परिग्रह केला की काय काय गोष्टी होतात ते बघा. एकतर वस्तू जमवत राहण्याची हौस, नंतर त्या सांभाळत राहण्याची जबाबदारी आपोआपच त्याला चिकटून येते, आणि मग त्या सगळ्या माझ्या आहेत म्हणून त्याच्यावर स्वामित्व दाखवायचं, ममत्व, ह्या सगळ्या गोष्टींचा उगम हा परिग्रहातून होतो. आणि संग्रहित वस्तूंचा आधार वाटतो तो निराळाच. ती वस्तू जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत आपल्याला सुरक्षित वाटतं. मग ती जाईल का, किंवा ती संपल्यानंतर पुन्हा मिळेल का, अशा प्रकारे त्या संग्रहित वस्तूंच्या वरती एक परावलंबन आपल्या मनामध्ये निर्माण होतं. आणि ह्या ज्या मनोभूमिका आहेत त्या नक्कीच योगस्थितीला पूरक नाहीत, तर मारक आहेत, बाधक आहेत. आता संसारी व्यक्ती म्हटल्यानंतर काही ना काही वस्तूंचे संग्रह आपल्याला करावे लागतात. अगदीच काही आपण फकिरी वृत्तीने नाही राहू शकत, पण निदान त्याच्यामध्ये काहीतरी तारतम्य असावं, काहीतरी मर्यादा असावी. अतिरेक करू नये संग्रहाचा सुद्धा. कारण संग्रहित केलेली म्हणजे अतिरिक्त, म्हणजे जे आपल्याला लागत नाहीये खरं म्हणजे, पण आपण मोहापायी किंवा सोसापायी हव्यासापायी ज्या गोष्टी आपण जवळ ठेवतो, बाळगतो, त्या वस्तू सूक्ष्मपणे किंवा ठळकपणे, म्हणजे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे मनावर त्या त्या संबंधित वृत्ती निर्माण करतात, वृत्तींचा प्रवाह निर्माण करतात, आणि ज्याच्यामुळे आपल्या साधनेमध्ये
विलक्षण असे अडथळे निर्माण होतात. म्हणून संग्रह करू नये. राघवानंद असं सजेस्ट करतात की निदान तुम्ही जिथे साधनाला बसता त्या साधनेच्या खोलीत तरी कमीत कमी गोष्टी असाव्यात. कारण आपण इंटिरियर डेकोरेशन म्हणून खूप गोष्टी अनावश्यक आणलेल्या असतात आणि त्या खूप अर्थातच डेकोरेशन असल्यामुळे त्या अट्रॅक्टिव्ह तर असायलाच हव्यात ना, ते असतातच. पण मग अशा ठिकाणी जाऊन ध्यान करायला लागलं तर ध्यान होत नाही. त्या जशा इतरांना अट्रॅक्ट करतात तशा तुम्हालाही अट्रॅक्ट करतात. कळत न कळत त्याचा परिणाम तुमच्यावरती होत राहतो. या बाबतीत एक प्रसंग आहे. मागे सुद्धा मी हा कधीतरी सांगितला आहे असं मला आठवत आहे. कृष्णाजी केशव कोल्हटकर पतंजली योगसूत्राचे जे लेखक आहेत, भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पतंजली योगसूत्र असा अद्वितीय ग्रंथ या सत्पुरुषांनी लिहिला आणि मग तो त्यांनी प्रकाशित करण्यापूर्वी गुरुदेव रानडेंच्याकडे पाठवला तपासायला की त्यांनी त्याच्यावर काही टिप्पणी करावी. कारण गुरुदेव रानडे हे मोठे अधिकारी योग साधक तर होते, संस्कृतही उत्तम जाणत होते आणि उदंड त्यांचा व्यासंग होता, तत्वज्ञानाचे प्रोफेसर होते. म्हणून त्यांना त्यांच्या डोळ्याखालून हा आपला ग्रंथ जावा म्हणून तो पाठवला. मग गुरुदेवांनी ते पाहिल्यानंतर वाचून झाल्यानंतर त्या संबंधी चर्चा करायला म्हणून कोल्हटकरांना बोलवून घेतलं. कोल्हटकरांना असं मनामध्ये काही काही वाटत होतं की आता आपण एका तत्वज्ञ अशा महान योग साधकाच्याकडे भेटायला जातो तर कशी असेल त्यांची रूम, त्यांची साधनेची खोली कशी असेल, किती ग्रंथ असतील त्याच्यामध्ये, अजून कशा प्रकारे सजवलेली असेल किंवा काय असेल, असं ते कल्पना करत कल्पनाचित्र रंगवत रंगवत गेले. तर ती त्या खोलीमध्ये गुरुदेव रानडे बसले होते. ते टेबल खुर्ची वगळता एक फक्त पाठीमागे दोरी होती बांधलेली आणि त्या दोरीवर 2-3 कपडे वाळत घातलेले होते. त्या पलीकडे तिसरी वस्तू नव्हती त्यांच्यात. तेव्हा ते इतके अवाक झाले आणि त्यांनी त्यांच्याच शब्दात लिहिलंय की हा अपरिग्रहाचं प्रत्यक्ष दर्शन मला त्या खोलीमध्ये घडलं. आता इथे परत मला मोहनाताईंची आठवण होते. मला वाटतं 16वा अध्याय 13वा असं 2-3 ठिकाणी अपरिग्रह हा मुद्दा येतो. त्यातल्या कुठल्या तरी अध्यायाच्या प्रवचनाच्या दरम्यान 7 दिवस मला वाटतं हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा मुद्दा आला होता आणि त्याच्या पुढचे सर्व दिवस मोहनाताई सांगायच्या. त्यांनी एक दिवस सांगितलं की तुम्ही असं करा की तुम्ही लिस्ट करा आपल्या घरातल्या वस्तूंची आणि त्यातल्या खरंच आपल्या किती उपयोगाच्या आहेत तेवढ्या बाजूला करा आणि उरलेल्या हळूहळू कमी करायला सुरुवात करा. हा तुम्हाला मी एक होमवर्क देते म्हणायचे. आणि रोज विचारा केला का होमवर्क, कोणी कोणी केला. काही नाही, सगळी सभागृह सगळं शांत असायचं. पण त्या इतक्या कळकळीने विचारायच्या. ते म्हणल्या तुम्ही करत नाही आहात मला माहितीये, पण तुम्ही हे करून बघा. अपरिग्रहानंतरचं समाधान हे तुम्हाला ते केल्याशिवाय समजणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अपरिग्रह हा फक्त काही मटेरियल वस्तूंचाच असतो का, तर हा मानसिक लेवलवरती सुद्धा अप्लाय करायची गोष्ट आहे. आपल्या मनामध्ये आपण अनेक गोष्टी धरून बसलेल्या असतो. खूप गोष्टींचा परिग्रह आपण केलेला असतो. अनेक नकारात्मक भावना, राग, लोभ, द्वेष, मत्सर, कोण कधी काय म्हणालं, कुणी माझा कसा अपमान केला, हे सगळं धरून बसलेलं असतं. काही घटना घडून गेलेल्या असतात. त्या घटनांचे आपल्यावर तेव्हा जे काही तेव्हा ज्यातनं आपण ग्रह केलेले असतात त्या घटनेतल्या व्यक्तींच्या बाबत, काही लोकांच्या बद्दल आपले पूर्वग्रह असतात ते, काही घटनामध्ये आपले आग्रह असतात. हे असं असंच व्हायला पाहिजे होतं, हे असं असं चुकलं, हे आधी झालं नाही, हे नंतर व्हायला हवं होतं, वगैरे वगैरे. म्हणजे किती ग्रह, सगळीकडे ग्रहच येत आहेत. पूर्वग्रह, आग्रह, ग्रह असे विविध ग्रह आपण मनात जे साठवून ठेवलेलं असतो ते सगळे आपल्याला ध्यानकाला त्रास देतात. हा अनुभव आहे. एखाद्याशी भांडण केली मग ध्यानाला बसलं, होईल ध्यान? शक्यच नाही. असं होऊ शकतं किंवा असं व्हायला पाहिजे की मी ध्यान करून उठलोय आणि मग एखादी सिच्युएशन अशी निर्माण झाली की याच्यामध्ये एरवी मी भांडले असते पण मी आता भांडले नाही कारण की मी ध्यानात न उठली. असं व्हायला हवं, उलट नाही होऊ शकत. त्यामुळे
मानसिक जे काही परिग्रह असतात ते सुद्धा सोडण्याची खूप गरज आहे. आणि आता आपण 5 व्यवस्था बघितल्या की आपल्याला योगी युंजीत सततम आत्मानम, सतत परमात्म्याशी जोडलेलं राहण्यासाठी आपल्याला 5 प्रकारचं नियोजन करावं लागतंय. रहस्य स्थित हा, एकाकी, यतचित्तात्मा, निराशीही, आणि आता आपण अपरिग्रहाबद्दल बोलू. तर अपरिग्रह हे इतर सगळ्या साधनांच्या मुळाशी आहे. कसं काय? अपरिग्रह जमला तरच साधक आसक्त होणार नाही, म्हणजे निराशी होऊ शकेल. मग तो एकाकी राहू शकेल, आपल्या दिनचर्येला शिस्तीत बांधून ठेवू शकेल, म्हणजे यतचित्तात्मा होऊ शकतो. मग तो एकांतात बसू शकतो. आणि हा जो मूलभूत कारण जे म्हणते मी अपरिग्रह, त्याचा बेस काय आहे, ते कशावर अवलंबून आहे, तर ईश्वर शरणागतीवर अवलंबून आहे. भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे आश्वासनं दिलेली आहेत. योगक्षेमं वहाम्यहम्, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. 9व्या अध्यायातला श्लोक आहे. अनन्येनैव योगेन मांध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात. 12व्या अध्यायात नाही. अशा प्रकारे ठिकठिकाणी मी फक्त 2च उदाहरणं दिली आहेत. भगवंत वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासन, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अजून एक सहज पटकन आठवलं 18व्या अध्यायातलं, की तुम्ही फक्त मला शरण या, मी तुमच्या सगळ्या चिंतांची काळजी घेतो. पण आपण फक्त श्लोक वाचतो, त्या आश्वासनांवरती आपला विश्वास नसतो. कारण आपण नाहम करता हरिः करता या भूमिकेत जातच नाही. अहम करता हे आपल्या डोक्यात पक्क असतं. जरी तोंडाने म्हटलं ना आपण नाहम करता हरिः करता वगैरे, तरी आपल्याला इतकी आपली भूमिका ठाम असते की हे सगळं मीच, म्हणजे मलाच सगळं कंट्रोल करायचंय, मलाच करावं लागणार आहे, मीच करणारी आहे. की त्यामुळे एक सतत असुरक्षिततेची भावना आपल्या मनामध्ये असते. मी केलं नाही तर होणार नाही, मी केल्यानेच होईल. त्यामुळे त्या असुरक्षिततेच्या भावनेच्या एक असा रेटा असतो आपल्याला आतून त्याचा, की त्याच्यामुळे आपण सतत वस्तू जमवत राहतो. त्या वस्तू असल्या की मग मी सुरक्षित आहे असं मला वाटतं. पण एकदा का आपल्या ईश्वरावरती विश्वास वाढू लागला की मग आपल्याला ज्या प्रमाणात आपला विश्वास वाढतो त्या प्रमाणात आपल्याला अपरिग्रह जमायला लागतो. आणि खरं तर आपली ही ईश्वर शरणागती वाढीस लागावी म्हणूनच आपल्या आयुष्यात बऱ्याच अनुकूल गोष्टी आपण न करताच घडलेल्या असतात. असतात की नाही सांगा? की माझं काहीही कर्तृत्व नसतं, पण मला आई वडील खूप चांगले मिळतात, एक चांगलं घर राहायला मिळतं, खूप उत्तम नवरा मिळतो, चांगली सुसंस्कारित अशी चांगली वागणारी मुलं मिळतात. त्यात माझं खरंच काही कर्तृत्व आहे का? काहीही नाही. मी एका उत्तम शाळेत जाऊन शिकले, माझं काय कर्तृत्व आहे त्याच्यात? हे का मिळालं? हा विचार आपण करत नाही की याच्यामध्ये मी काय केलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा अनुकूल मिळतात तेव्हा आपल्याला अशी जाणीव होणं अपेक्षित आहे की हे सगळं कोणीतरी माझ्यासाठी करत आहे. हा कोणीतरी कोण आहे? परमेश्वर आहे. पण आपल्याला असं वाटत नाही. एकतर आपल्या हे सगळं आपल्याला मिळालं म्हणजे ते मला मिळायलाच पाहिजे होतं, गृहीतच धरलेलं असतं. नाही मिळालं तर खूप प्रॉब्लेम आहे, पण मिळालं म्हणून आनंद वगैरे काही नाही. अशी आपली एक काहीतरी विचित्र भूमिका असते. आणि बाकीच्या गोष्टी ज्या अनुकूल होतात त्या मीच मिळवल्या. मी अशी अशी मी अभ्यास केला म्हणून मला परीक्षेत असे असे मार्क मिळाले, म्हणून मला इकडे शिक्षणाची पदवी मिळाली, ही पदवी मिळाली म्हणून मला नोकरी मिळाली, नोकरी मिळाली म्हणून मला चांगली बायको मिळाली किंवा चांगला नवरा मिळाला. त्या सगळ्याच्या मुळाशी आपण स्वतःलाच जोडतो आपल्याही नकळत. तर साधक म्हणून आता आपली जबाबदारी अशी आहे, ज्या गोष्टी अनुकूल घडत आहेत त्याविषयी आपण परमेश्वराचे आभार मानायला शिकलं पाहिजे. जेवढा आपण कृतज्ञतेमध्ये राहू परमेश्वराविषयीच्या, तेवढा आपली शरणागती वाढायला लागेल. आणि जेवढी शरणागती वाढायला लागेल
तेवढा आपला अपरिग्रह वाढायला लागेल. जेवढा अपरिग्रह वाढेल तेवढ्या प्रमाणात बाकीचे सगळे जे 4 आवश्यकता आहेत त्या आपल्याला मिळतील. आणि हे सगळं झालं की ध्यानासाठीची आपली पूर्वतयारी होईल. तेव्हा या 10व्या श्लोकामध्ये ही ध्यानासंबंधीची पूर्वतयारी आणि ध्यान करायला हवं ध्यानासाठीची प्रेरणा ही सांगितलेली आहे. आणि आता इथून पुढे आता आपण ध्यानयोगाचं प्रत्यक्ष प्रक्रिया ही पुढच्या श्लोकांमधून पाहूयात. प्रार्थना म्हणूयात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.